नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील आपले युनिट 5 कंप्लीट झालेले आहेत आणि आपण याआधी युनिट 5.1 पासून ते 5.4 पर्यंत जे काही आपण द विंड गो अँड कम, द गोल्डन डस्ट वेअर गो टू द बोर्ड्स हे जे काही आपण अभ्यासलं होतं त्याच्याबद्दल आपण रिव्हिजन घेतलेलं आहे ऍक्टिव्हिटीद्वारे, गेमद्वारे आणि आपण एक छोटीशी टेस्ट पण घेतलेली आहे आणि प्रश्न उत्तर अभ्यासलेलं आहोत. आता मुलांना याच्यानंतर जे आपला जे बाकी आहे युनिट 5 मध्ये ते कुठलं रिव्हिजन बाकी आहे 5.5 सोलर सिस्टीम आणि कुठलं आहे दुसरं जो टॉपिक आहे 5.6 गेस वर्ड हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. याच्यावरच आधारित आपण जे फिलिंग द ब्लँक्स आहे ट्रू और फॉल्स आहेत आणि एक छोटीशी टेस्ट घेऊन आपण काय करूया प्रश्नांची उत्तरं अभ्यासूया. चला मग आपण काय करूया युनिट 5 मधलं जे चॅप्टर आहे 5 आणि 6 5.5 आणि 5.6 हे काय करूया आपण आता त्याचं रिव्हिजन करूया. मुलांना आपल्याला याच ऍक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर या मार्फत काय करायचं आहे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर चला मुलांना ऍक्टिव्हिटी मध्ये काय असेल आपल्याला फिलिंग द ब्लँक्स असेल, ट्रू और फॉल्स असेल तर हे आपल्याला काय आणि 2 ऑप्शन असतील त्याद्वारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर चला बघा इथे पहिलं काय आपल्याला प्रश्न वाचून घ्यायचा आहे. काय आहे रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आपल्याला प्रश्न वाचायचा आहे, फिलिंग द ब्लँक्स आहे आणि इथे आपल्याला 2 उत्तरं दिलेली आहेत तर आपल्याला योग्य पर्याय काय करायचं आहे निवडायचं आहे आणि फिलिंग द ब्लँक्स पूर्ण करायची आहे. मग तुम्ही रेडी आहात? व्हेरी गुड. बघा अगदी सोपं आहे. द सन ऑलवेज हे आपलं जो प्रश्न आहे 5.5 द सोलर सिस्टीम ह्याच्यातलं हे आहे फिलिंग द ब्लँक्स आलेलं आहे. काय आहे द सन ऑलवेज सेट्स इन द. अगदी सोपं आहे. म्हणजे कधी सेट होतो म्हणजे मावळतो कधी. राईज म्हणजेच काय मुलांना उगवणे आणि सेट म्हणजे मावळणे. सन कुठे मावळतो? व्हेरी गुड. वेस्टला की ईस्टला? काय येईल? अगदी बरोबर आहे वेस्ट. द सन ऑलवेज सेट्स इन द वेस्ट म्हणजे सूर्य हा नेहमी पश्चिमेला मावळतो. बघूया आता दुसरा प्रश्न आहे द सन इज अ म्हणजे सन काय आहे? प्लॅनेट आहे की स्टार आहे? सांगा. व्हेरी गुड. द सन हा प्लॅनेट नाहीये तर काय आहे? हा स्टार आहे म्हणजे जे बाकीचे लुकलुकणारे तारे आहेत त्याच्याप्रमाणे स्टार आहे. बघूया मग आता तिसरा प्रश्न पीपल कॉल द अर्थ द डॅश प्लॅनेट म्हणजे पीपल म्हणजे लोक पृथ्वीला कुठल्या प्लॅनेटच्या नावाने संबोधतात? ब्लू प्लॅनेट, ग्रीन प्लॅनेट तर काय आहे मुलांना उत्तर? ब्लू प्लॅनेट. व्हेरी गुड. कारण तो निळ्या रंगाचा दिसते कारण पाण्या सरफेसवर काय आहे पाण्याचं प्रमाण अधिक जास्त आहे. बघा मग चौथा प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स गोज राऊंड अँड राऊंड द अर्थ म्हणजे कोण पृथ्वीच्या भोवती राऊंड अँड राऊंड गोल गोल फिरत असतं? कोण मुलांना? द सन की द मून तर काय उत्तर मुलांना? द मून. द मून गोज राऊंड अँड राऊंड द अर्थ. जो म्हणजे चंद्र आहे पृथ्वीचा तो उपग्रह आहे आणि तो पृथ्वीभोवती काय करत असतो? राऊंड अँड राऊंड म्हणजे गोल गोल फिरत असतो. बघूया पाचवा प्रश्न पीपल सेंड डॅश टू स्टडी द मून म्हणजे पीपल सेंड डॅश टू स्टडी द मून म्हणजे लोकांना पाठवलं गेलेलं आहे चंद्रावर त्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. ते कशावरती पाठवले असेल? स्पेस क्राफ्टनी पाठवले असेल की हेलिकॉप्टरनी पाठवलं असेल? व्हेरी गुड मुलांना. कशाने? स्पेस क्राफ्ट म्हणजे अवकाशयान त्याच्याने पाठवलं. बघूया सहावा प्रश्न डॅश आय कॅरी अ वॉटर बॉटल टू स्कूल तर काय येईल इथे? इथे आपण कालच शिकलेलो आहोत की आपण जे एव्हरीडे, टुडे आणि ऑलवेज वगैरे हे शब्द आपण वापरलेले आहेत. तर बघा आय कॅरी अ वॉटर बॉटल टू स्कूल तर आपण स्कूलमध्ये काय जातो? रोज जात असतो आणि रोज आपण काय करत असतो? आपली जी वॉटर बॉटल आहे ती कॅरी करत असतो. म्हणून काय येईल इथे? एव्हरीडे. समडे म्हणजे एके दिवशी. एव्हरीडे म्हणजे दररोज तर काय येईल मुलांना? एव्हरीडे. बरोबर आहे. कारण आपण रोजच शाळेत जात असतो ना आपल्याबद्दल आपल्यासोबत आपली वॉटर बॉटल किंवा आपली जी बॅग असते ती कॅरी करत असतो. लंच बॉक्स असतो तर काय येईल उत्तर? एव्हरीडे आय कॅरी अ वॉटर बॉटल टू स्कूल. बघूया सातवे फिलिंग द ब्लँक्स काय आहे? डॅश मदर मेड पालक पनीर फॉर लंच तर आता पालक पनीर आता आपण एव्हरीडे बनवू की समडे म्हणजे एकच भाजी आपण रोज खात असतो का? नाही. तर बघा इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत एव्हरीडे आणि टुडे तर काय येईल इथे मुलांना? टुडे. टुडे मदर मेड पालक पनीर फॉर लंच म्हणजे आज माझ्या आईने पालक पनीरची भाजी दुपारच्या जेवणाला बनवलेली आहे. इथे टुडे हे काय शब्द योग्य आहे. बघूया आता नेक्स्ट जो आहे डॅश आय एम गोइंग टू लर्न टू ड्राईव्ह अ कार
म्हणजे आय एम गोइंग टू लर्न म्हणजे मी टू ड्राईव्ह अ कार, म्हणजे काय आय एम गोइंग टू म्हणजे मी शिकणार आहे, म्हणजे मी ड्रायव्हिंग करायला शिकणार आहे, कार चालवायला शिकणार आहे. सम डे येईल की एस्टरडे येईल, काय येईल मुलांना इथे एस्टरडे म्हणजे काल. आय एम गोइंग म्हणजे हे काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वाक्य आहे, तर काय येईल सम डे एके दिवशी आय एम गोइंग टू लर्न टू ड्राईव्ह अ कार म्हणजे एके दिवशी मी कार चालवायला शिकेल. बघा 9 नंबरचा प्रश्न आहे वी शुड डॅश थ्रो गार्बेज ऑन द फ्लोर. वी शुड म्हणजे आपल्याला करायला पाहिजे थ्रो गार्बेज ऑन द फ्लोर. गार्बेज म्हणजे मुलांना कचरा, तर गार्बेज आपण आपल्या फ्लोअरवर टाकायला पाहिजे का की ऑलवेज येईल की काय येईल मुलांना, काय येईल व्हेरी गुड, तर उत्तर असेल नेव्हर. वी शुड नेव्हर थ्रो अ गार्बेज ऑन द फ्लोर म्हणजे आपण कधीही कचरा आपल्या फ्लोअर म्हणजे फरशीवर टाकू नये. आता 10वा प्रश्न आहे बघा मुलांना चिल्ड्रन शुड डॅश ओबे देअर पॅरेंट्स म्हणजे मुलांनी त्यांच्या आई वडिलांची काय करायला पाहिजे आज्ञा पाळायला पाहिजे. काय ऑलवेज येईल की नेव्हर येईल, काय चिल्ड्रन शुड येईल ऑलवेज म्हणजे मुलांनी नेहमी आपल्या आई वडिलांची जी आज्ञा आहे ती पाळायला पाहिजे. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10 प्रश्नांची काय केलेली आहे ऍक्टिव्हिटीद्वारे आपण फिलिंग द ब्लँक सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न कुठला आहे तर गेमद्वारे काय करूया मुलांना आपण ऍक्टिव्हिटी, आता जे गेमद्वारे काय करूया आपण प्रश्नांची उत्तर सोडवूया. तर मग इथे 5 प्रकारची गेम आहेत मुलांना म्हणजे 5 प्रकारचे खेळ आहेत. पहिला आहे क्रिकेट आहे, मग दुसरा आहे गिटार प्लेइंग आहे, आणि तिसरा आहे टोपीवाला आणि माकडाची स्टोरी आहे, आणि चौथा आहे कार ड्रायव्हिंग, आणि पाचवा आहे प्रसंगाच्या स्वरूपात मोदक. तर कुठला गेम निवडूया मुलांना. आता मुलांना क्रिकेट आवडतं, तुमच्यासारख्या मुलांना बॅटबॉल खेळायला आवडतं, म्हणून आपण काय करूया क्रिकेटद्वारे आपण प्रश्नांची उत्तरं देऊया. तर बघा मुलांना इथे जे बॉल्स आहेत ते 4 रंगांमध्ये आहेत, चार कलर्स मध्ये आहेत. पहिला आहे रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि काय आहे येलो आहे. आणि बघा ज्या रंगाची बॉल्स आहेत त्याच रंगाचं काय आहे मुलांना इथे जे ऑप्शन आहे तर त्याच रंगाने इथे त्याच रंगाच्या त्याच जे बॉल्सचे कलर आहेत तेच ऑप्शनचे सुद्धा कलर आहेत. तर आपल्याला योग्य पर्याय जो निवडायचा आहे त्या बॉलला प्रेस करावं लागेल त्या रंगाच्या बॉलला, आणि आपल्याला बॉलिंग करायची आहे. जर आपलं उत्तर बरोबर असेल तर आपल्याला रन मिळतील, नाही तर आपण आउट होऊन जाऊ. तर माझा पहिला प्रश्न काय आहे यू शुड डॅश टीज अॅनिमल म्हणजे आपण नेहमी अॅनिमल्सला यू शुड डॅश टीज अॅनिमल काय येईल म्हणजे अॅनिमल्सला चिडवायला पाहिजे. तर काय येईल ऑलवेज, यू शुड ऑलवेज टीज अॅनिमल्स म्हणजे प्राण्यांना नेहमी चिडवायला पाहिजे का, ऑलवेज म्हणजे नेहमी. समडे, यू शुड समडे टीज अॅनिमल्स म्हणजे एके दिवशी चिडवायला पाहिजे. यू शुड नेव्हर टीज अॅनिमल्स म्हणजे प्राण्यांना कधीही चिडवू नये. मग आहे एव्हरीडे, वी शुड म्हणजे एव्हरीडे टीज अॅनिमल म्हणजे आपण रोजच चिडवायला पाहिजे. तर काय प्राण्यांना चिडवणं किंवा त्यांना डिवचणं हा चुकीचा प्रकार आहे, म्हणजे कधीही करू नये. म्हणून काही मुलांना योग्य उत्तर जो असेल ते नेव्हर असेल. तर नेव्हर बघा हा कुठल्या रंगाने दिलेला आहे ग्रीन. तर काय आहे वी शुड नेव्हर टीज अॅनिमल्स. तर उत्तर आहे आपलं नेव्हर. बघा आपले उत्तर बरोबर आहे, छान रस पण मिळालेले आहेत. दुसरं बघा द ऍस्ट्रॉनॉट ट्रॅव्हल इन. आता ऍस्ट्रॉनॉट कुठे ट्रॅव्हल करतात, कुठे करतात ट्रेन्स मध्ये करतात, स्पेस क्राफ्ट मध्ये करतात, एरोप्लेन मध्ये करतात की हेलिकॉप्टर मध्ये करतात. कशात करतात मुलांनो द ऍस्ट्रॉनॉट ट्रॅव्हल इन तर ते स्पेस क्राफ्ट मध्ये करतात. तर उत्तर आहे आपलं स्पेस क्राफ्ट, आणि उत्तर काय आहे मुलांना आपलं अगदी बरोबर आहे. बघा तिसरं आहे वी शुड डॅश वॉश अवर हँड्स बिफोर इटिंग. वी शुड डॅश वॉश अवर हँड इटिंग म्हणजे खाण्याच्या पूर्वी आपल्याला हँड वॉश करायला पाहिजे. तर ठीक आहे समडे म्हणजे एके दिवशी, ऑलवेज म्हणजे नेहमी, एस्टरडे म्हणजे काल, आणि नेव्हर म्हणजे कधीही नाही. तर काय येईल उत्तर मुलांना वी शुड म्हणजे आपल्याला नेहमी करायला पाहिजे हँडवॉश जेवणाच्या आधी. उत्तर आहे ऑलवेज. तर ऑलवेज आहे ब्ल्यू रंगाने, तर आपण आपलं उत्तर बरोबर आहे. चौथा आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट फॉर माय कंट्री. बघा काय दिलेलं आहे आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट फॉर माय कंट्री म्हणजे मी एके दिवशी काय करेल माझ्या देशासाठी मी क्रिकेट खेळेल. तर काय येईल इथे एव्हरी डे, लास्ट इयर, एस्टरडे की समडे. काय येईल मुलांना इथे एके दिवशी म्हणजे समडे.
सम डे आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट फॉर माय कंट्री. तर काय येईल उत्तर इथे? सम डे. उत्तर आपल्या बरोबर आहे. मग बघा पाचवा जो प्रश्न आहे, वी शुड डॅश स्पीक जेंटली. तर काय वी शुड ऑलवेज स्पीक म्हणजे नेहमी आपण चांगलं बोलायला पाहिजे. टुडे म्हणजे फक्त आजच्या दिवशीच बोलायला पाहिजे. नेव्हर म्हणजे कधीही बोलायला नाही पाहिजे. आणि सम डे म्हणजे एके दिवशी. तर काय वी शुड उत्तर असेल, आपण नेहमीच चांगलं बोलायला पाहिजे. तर ऑलवेज आहे, तर येईल इथे रेड बॉलने प्रेस. सहावा, ही टेक्स बाथ बिफोर गोइंग टू स्कूल. म्हणजे ही टेक्स बाथ म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी आंघोळ करायला पाहिजे. म्हणजे तो शाळेत जाण्यापूर्वी आंघोळ करतो. एव्हरी डे, बरोबर आहे, आपण शाळेत जाण्यापूर्वी रोजच करतो. तर बघा इथे एव्हरी डे, टुडे म्हणजे फक्त आजच करायला पाहिजे. नेव्हर म्हणजे कधीही नाही. आणि सम डे म्हणजे एके दिवशी. काही मुलांना इथे उत्तर आहे आपलं एव्हरी डे. एव्हरी डे ही टेक्स बाथ बिफोर गोइंग टू स्कूल. तर बघा म्हणजे रोजच तो शाळेत जाण्यापूर्वी आंघोळ करतो. आपलं उत्तर बरोबर आहे. बघा सातवा प्रश्न आहे, द सन ऑलवेज रायझेस इन द. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? ईस्ट, साऊथ, वेस्ट, नॉर्थ. तर कुठल्या दिशेला उगवतो मुलांना? ईस्ट म्हणजे रायझेस तो पूर्वेला उगवतो. बघूया आठवा प्रश्न आहे, द अर्थ गोज राउंड द अर्थ गोज राउंड. अर्थ म्हणजे जी पृथ्वी आहे ती कशाभोवती फिरते? मून, सॅटर्न, सन की मार्स. कशाभोवती फिरते मुलांना? ही सूर्याभोवती. म्हणजे उत्तर आहे सन. बघा आता 9th नंबरचा प्रश्न आहे, डॅश इज माय बर्थडे. ऑलवेज बर्थडे असतो का आपला? नाही. एव्हरी डे असतो का? नाही. टुडे म्हणजे असू शकतो आज माझा बर्थडे आहे. सम डे म्हणजे एके दिवशी. तर काय येईल इथे? टुडे इज माय बर्थडे म्हणजे आज माझा वाढदिवस आहे. तर टुडे हा योग्य उत्तर आहे. आता 10वा प्रश्न पाहूया, फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द आहे ऍस्ट्रॉनॉट, स्पेसक्राफ्ट, स्पेस आणि फॉरेस्ट. तर बघा ऍस्ट्रॉनॉट म्हणजेच काय? अंतराळ. स्पेसक्राफ्ट म्हणजे अंतराळात जाण्याचं ते काय आहे? एक त्याला म्हणू आपण अवकाशयान. आणि स्पेस म्हणजे अवकाश. आपली जी आहे सौर आहे ते म्हणजे त्याला म्हणू आपण स्पेस म्हणजे जे आकाशात वगैरे जातो आपण ते. आणि फॉरेस्ट म्हणजे जंगल. तर ऍस्ट्रॉनॉट, स्पेसक्राफ्ट आणि स्पेस हे काय आहेत मुलांना? म्हणजे सिमिलर वर्ड्स आहेत. आणि फॉरेस्ट काय आहे? डिफरंट. म्हणजे गटात हा फॉरेस्ट हा शब्द बसत नाही. अशा प्रकारे मुलांना आपण गेमद्वारे काय केलेली आहेत? प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेली आहेत. आता आपण दुसऱ्या स्टेप कडे वळूया. ऍक्टिव्हिटी झाली, आपली गेम झालं, ठीक आहे. आणि ह्याच्यात जे आपण प्रश्नांची उत्तरं अभ्यासलेली आहेत. आता तुम्हाला काय करायचंय? आता तुम्हाला जे आपण अभ्यासलेलं आहे ऍक्टिव्हिटी आणि गेम मध्ये त्याची आता तुम्हाला एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. चला मग आपण टेस्टला सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न काय आहे, द सन ऑलवेज राईज इन द. सूर्य नेहमी कोणत्या दिशेला उगवतो? ईस्ट, वेस्ट, साऊथ की नॉर्थ. तर कुठला आहे उत्तर मुलांना इथे? ईस्ट म्हणजेच पूर्वेला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, यू शुड डॅश टीज एनिमल. म्हणजे आपण प्राण्यांना चिडवायला पाहिजे. ऑलवेज, नेव्हर, सम डे, एव्हरी डे. तर काही मुलांना वी शुड नेव्हर टीज एनिमल म्हणजे प्राण्यांना म्हणजे कधीही चिडवू नये, डिवचू नये त्यांना. मग तिसरा प्रश्न आहे, वी शुड डॅश स्पीक जेंटली. म्हणजे आपण नेहमी म्हणजे चांगलं बोललं पाहिजे. तर ऑलवेज, नेव्हर, टुडे की सम डे. तर काही मुलांना वी शुड ऑलवेज स्पीक जेंटली म्हणजे आपण नेहमीच काय बोलायला पाहिजे? चांगलं बोलायला पाहिजे. म्हणून इथे ऑलवेज येईल. पाचवा प्रश्न बघा, डॅश इज माय बर्थडे. ऑलवेज, टुडे, एव्हरी डे, सम डे. ते काय येईल? टुडे इज माय बर्थडे म्हणजेच काय? आज माझा वाढदिवस आहे. बघूया पाचवा प्रश्न, द अर्थ गोज राउंड द. म्हणजे पृथ्वी कोणाभोवती फिरते? मून, सन, सॅटर्न की मार्स. कशा भोवती फिरते मुलांना? ती सूर्याभोवती फिरते. फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द आहे ऍस्ट्रॉनॉट, स्पेस, स्पेसक्राफ्ट आणि फॉरेस्ट. मुलांना हे आकाशाशी म्हणजे आपल्याला शौर मालेशी म्हणजे काय रिलेटेड शब्द आहेत. इथे फॉरेस्ट म्हणजे जंगल. गटात न बसणारा शब्द आहे. ही टेक्स बाथ बिफोर गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जाण्यापूर्वी आंघोळ करतो. एव्हरी डे, नेव्हर, टुडे की सम डे. तर काही मुलांना इथे उत्तर आहे एव्हरी डे. एव्हरी डे ही टेक्स बाथ बिफोर गोइंग टू स्कूल. आता बघा 8व्या नंबरचा जो प्रश्न आहे, वी शुड डॅश वॉश अवर हँड्स बिफोर इटिंग. म्हणजे आपण जेवणाआधी आपले हात धुवायला पाहिजे. सम डे, येस्टरडे, ऑलवेज की नेव्हर.
तर काय येईल मुलांना इथे, वी शुड ऑलवेज वॉश आवर हँड्स बिफोर इटिंग. आता बघा 9th नंबरचा प्रश्न आहे, द ऍस्ट्रॉनॉट ट्रॅव्हल इन. ऍस्ट्रॉनॉट कशामध्ये ट्रॅव्हल करतात, ट्रेन्स, एरोप्लेन, स्पेसक्राफ्ट की हेलिकॉप्टर्स. कुठे मुलांना, स्पेसक्राफ्ट म्हणजे अंतराळ यानात. आता शेवटचा प्रश्न आहे याच्यातला, डॅश आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट फॉर माय कंट्री. म्हणजे मी एके दिवशी मी माझ्या देशासाठी क्रिकेट खेळेल. तर काय, एव्हरीडे, रोज रोज खेळू शकता का, नाही. येस्टरडे म्हणजे काल, लास्ट इयर की समडे. तर काय येईल मुलांना इथे, समडे म्हणजेच एके दिवशी. समडे आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट फॉर माय कंट्री. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10 प्रश्न सोडवलेली आहेत. बघूया आपली 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत का. बघा आपले जे प्रश्नांची उत्तर आहेत ती काय आहेत, अगदी बरोबर आहेत. तर अशा प्रकारे मुलांना 5.5 आणि 5.6 आपण याद्वारे काय केलेलं आहे, रिवाइज केलेलं आहे. आता याचा जो शेवटचा टप्पा आहे मुलांना, क्वेश्चन आन्सर म्हणजेच काय, प्रश्नांची उत्तरं. ती काय करूया आपण, सॉल्व्ह करूया. तर बघा म्हणजे 5.5 आवर सोलर सिस्टीम आणि दुसरा आहे गेस वर्ड. त्या चॅप्टरशी रिलेटेड प्रश्न आहे. बघूया पहिला प्रश्न, व्हॉट डज द अर्थ गेट फ्रॉम द सन. म्हणजे आपल्याला सन पासून काय काय मिळते. द अर्थ गेट्स हीट अँड लाईट फ्रॉम द सन. काय मिळते आपल्याला, सूर्यापासून. द अर्थ गेट्स हीट म्हणजे आपल्याला उष्णता मिळते आणि लाईट म्हणजेच काय, प्रकाश मिळतो आपल्याला. तर काय मिळते, द अर्थ गेट्स हीट अँड लाईट फ्रॉम द सन. आता दुसरा प्रश्न बघूया, वाय डू सम पीपल कॉल द अर्थ ब्लू प्लॅनेट. म्हणजे काही लोक पृथ्वीला ब्लू प्लॅनेट का बरं म्हणतात मुलांना, आपण अभ्यास केलाय. कारण काय आहे, पृथ्वीच्या ज्या पृष्ठभागावर, सरफेसवर काय आहे, जे आहे पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि आपण स्पेस मधून पाहिलं म्हणजे अवकाशातून पाहिलं तर काय, ते आपल्याला ब्लू कलरचं प्लॅनेट दिसते. तर बघा काय आहे याचं उत्तर, द अर्थ इज कॉल्ड द ब्लू प्लॅनेट बिकॉज मच ऑफ इट्स सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. इट अपियर्स ब्लू इन कलर फ्रॉम द स्पेस. म्हणून ते स्पेस, अवकाशातून ते काय दिसते, आपल्याला एक ब्लू कलरचं प्लॅनेट दिसतं. बघा तिसरं काय आहे, व्हॉट इज देअर अराउंड द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या भोवती म्हणजे काय आहे, देअर इज अन एनव्हलप्स ऑफ अराउंड द अर्थ. म्हणजे कशाचं आवरण आहे, एनव्हलप म्हणजे कवच म्हणू शकतो त्याला आपण, कवच किंवा आवरण. तर कशाचं आवरण आहे, पृथ्वीच्या भोवती तर कशाचं आवरण आहे मुलांना, एअर म्हणजेच हवेचं आवरण आहे. काय, देअर इज अन एनव्हलप ऑफ एअर अराउंड द सन, एअर अराउंड द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या अराउंड म्हणजे सभोवताली कशाचं, हवेचं एनव्हलप आहे म्हणजेच आवरण आहे. बघूया चौथा प्रश्न काय आहे, हाऊ डू ऍस्ट्रॉनॉट ट्रॅव्हल टू स्पेस. जे ऍस्ट्रॉनॉट असतात, अंतराळवीर असतात, ते म्हणजे कसे काय ट्रॅव्हल करतात, कशाने ट्रॅव्हल करतात, कशाने अवकाशात जातात मुलांना, तर काय, स्पेस क्राफ्ट म्हणजेच काय, अंतराळ यान. तर काय आहे उत्तर मुलांना याचं, ऍस्ट्रॉनॉट ट्रॅव्हल टू द स्पेस बाय स्पेस क्राफ्ट. म्हणजे कशाने जातात, ऍस्ट्रॉनॉट्स ट्रॅव्हल टू स्पेस बाय स्पेसक्राफ्ट. म्हणजे अंतराळ यानाने ती काय जातात, स्पेस मध्ये जातात म्हणजे अवकाशात जातात. आता बघा 5th नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट गोज राऊंड अँड राऊंड द अर्थ. व्हॉट गोज राऊंड अँड राऊंड द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या गोल गोल सभोवताली कोण फिरत असतं मुलांना. तर काही याचं उत्तर सांगा. तर बरोबर आहे, द मून गोज राऊंड अँड राऊंड द अर्थ. काय आहे उत्तर आपलं, सांगा काय आहे, द मून गोज, काय उत्तर आहे, द मून गोज राऊंड अँड राऊंड द अर्थ. म्हणजे हा जो चंद्र आहे तो पृथ्वीच्या सभोवताली काय गोल गोल फिरत असतो. आता बघूया आपण जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे बघूया, व्हॉट इज द ओनली होम ऑफ प्लॅनेट्स, ॲनिमल, द ह्युमन बीइंग्स. म्हणजे इथे प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द ओनली होम. म्हणजे फक्त एक असं घर आहे ज्याच्यात प्लांट्स राहू शकतात, म्हणजे झाडे राहू शकतात, ॲनिमल्स राहू शकतात, प्राणी, आणि ह्युमन बीइंग्स म्हणजे जो मानवी जीवन आहे तिथे राहू शकतो. म्हणजे कुठे राहू शकतं, कुठल्या प्लॅनेट मध्ये राहू शकतं. काय, व्हॉट इज द ओनली होम ऑफ प्लॅनेट. म्हणजे प्लांट्स, ॲनिमल्स आणि ह्युमन बीइंग्स असं कोणतं घर आहे की तिथे ते सर्व्हाइव्ह करू शकतात, राहू शकतात. तर कुठला असा ग्रह आहे मुलांना,
व्हेरी गुड. तर काय आहे द अर्थ. म्हणजे पृथ्वीच असं आहे की ज्याच्यात जे प्लांट्स, अॅनिमल्स आणि ह्युमन बिईंग राहू शकतात, कारण पृथ्वीवर हवेचं काय आहे एन्व्हलप ऑफ एअर म्हणजे हवेचं आवरण आहे. आणि सजीव सृष्टीला म्हणजे जगण्यासाठी जे उष्ण म्हणजे हे लागते, सूर्यकिरण लागतात, परत पाणी लागते आणि हवा लागते जगण्याला. तर ते सगळं जे ऍटमॉस्फिअर आहे ते कुठे आहे पृथ्वीवर आहे, म्हणजे अर्थवर आहे. तर कुठलं आहे ते होम मुलांना काय द अर्थ इज द ओनली होम. म्हणजे द अर्थ म्हणजे पृथ्वी असं एकच घर आहे की ज्याच्यामध्ये कोण राहू शकतं प्लांट्स म्हणजे जी झाडं झुडपं आहेत, अॅनिमल्स म्हणजे जे प्राणी आहेत आणि ह्युमन बीइंग्स म्हणजे जे मानवी जीवन आहे ते काय इथे सर्वाइव्ह करू शकतात. बघा मुलांना आपला 7व्या नंबरचा प्रश्न काय आहे इथे, प्लीज फाइंड द नेम्स ऑफ टू अदर. इथे प्लांट्स दिलेले आहेत, इथे स्पेलिंग काय आहे चुकलेली आहे. इथे प्लॅनेट्स काय आहे प्लॅनेट्स. प्लीज फाइंड नेम्स ऑफ टू अदर प्लॅनेट्स म्हणजे आपल्याला दोन अशा ग्रहांची नावं सांगायची आहेत इन द सोलर सिस्टीम. म्हणजे आपल्या सूर्यमालेत 2 ग्रह आहेत, 8 ग्रह आहेत, त्याच्यापैकी 2 ग्रहांची तुम्हाला नावं सांगायची आहेत. अँड राईट ऍटलीस्ट 2 सेंटेन्स अबाउट ईच. आणि तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही 2 अशी वाक्य बनवायची आहेत. तर बघा कुठलं आहे बुध, गुरु, शुक्र, शनी, हे जे आहेत ज्युपिटर आहे, नेपच्यून आहे. हे तुम्ही याच्या लिहू शकता. तुम्ही आपल्या आवडीचे कोणतेही 2 ग्रह काय करू शकता निवडू शकता. तर बघूया इथे जसं पहिलं ग्रह निवडलेलं आहे आपण मार्स. तर एक प्लॅनेट कुठला आहे मार्स. मार्स म्हणजेच काय मंगळ. तर बघा मार्स इज अ स्मॉल रॉकी प्लॅनेट. तर मार्स कसं आहे एक छोटा आणि असं खडकीय प्लॅनेट आहे, ग्रह आहे. विच इज कोल्ड आणि ते अतिशय असं खूप थंड आहे. अँड लाईफलेस, तिथे कुठलीही सजीव सृष्टी नाही आहे, म्हणजे तिथे कोणी सर्वाइव्ह नाही करू शकत. इट इज द 4th प्लॅनेट फ्रॉम द सन आणि तो सूर्यापासून 4थ्या क्रमांकावरचा ग्रह आहे. ड्यू टू इट्स रेड कलर आणि त्याचा कलर कसा आहे लाल आहे. मार्स इज समटाइम्स कॉल्ड ऍज द रेड प्लॅनेट. म्हणजे मार्स इज समटाइम्स कॉल्ड ऍज अ रेड प्लॅनेट. त्याचा लाल कलर असल्यामुळे त्याला काही म्हणजे जसं काही वेळेला रेड प्लॅनेट म्हणून म्हणजे लाल ग्रह म्हणून पण ओळखलं जाते. मार्स म्हणजेच मंगळ. बघा आता दुसरा आहे सॅटर्न. सॅटर्न म्हणजेच काय मुलांना शनी ग्रह. सॅटर्न इज द सेकंड बिगेस्ट प्लॅनेट. बघा सॅटर्न इज द सेकंड बिगेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. म्हणजे आपल्या सौरमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. पहिला कुठला आहे मग ज्युपिटर आहे. इट इज सेड टू बी द मोस्ट ब्युटिफुल प्लॅनेट. तर शनी ग्रहाला काय म्हणतात, तो असा खूप सुंदर असा प्लॅनेट आहे, ग्रह आहे, सराउंडेड बाय रिंग्स. आणि त्याला काय आहे अशी त्याच्या भोवती रिंग आहे. म्हणजे बघा असं आहे सॅटर्न आणि त्याच्या भोवती अशी काय आहे रिंग आहे, म्हणून त्याला काय मोस्ट ब्युटिफुल प्लॅनेट असं म्हटलं जाते. आपल्याला विचारलं होतं इथे की आपल्याला 2 अशा ग्रहाची नावं सांगायची आहेत आपल्या जे सौरमालेत आहे सोलर सिस्टीम मध्ये आणि त्याच्यात 2 सेंटेन्स लिहायचे होते. तर आपण मुलांना मार्स आणि सॅटर्न बद्दल लिहिलं आहे. तुम्ही तुमच्या ज्या आवडीचे ग्रह आहेत त्याच्याबद्दल तुम्ही 2 सेंटेन्स तुम्ही माहिती सर्च करा, वाचा आणि तुम्ही हा प्रश्न तुमच्या मनाने पण सोडवू शकता. तर अशा प्रकारे मुलांना आपले जो युनिट 5 आहे तो काय झालेला आहे पूर्ण कम्प्लीट झालेला आहे. आणि युनिट 5.1 पासून ते 5.6 पर्यंत सगळ्या पोएम्स चॅप्टर आपण अभ्यासलेले आहेत. त्याच्यावर आधारित फिलिंग द ब्लँक्स ट्रू ऑर फॉल्स आणि मॅच द पेअर, परत ऑड वन आउट आणि जे मोठे प्रश्न उत्तर आहेत ते पण सोडवलेले आहेत. आपण एक छोटीशी पण टेस्ट घेतलेली आहे. आपलं संपूर्ण जे युनिट 5 आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. मुलांना तुम्ही काय करा याचा परत रिव्हिजन करा, अभ्यास करा आणि परीक्षेसाठी ते प्रिपेअर करा. धन्यवाद.